मनस्वीजी. माझा आवाज येतोय का? हो, येतोय. ठीक आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे 11 तारखेपासून आपली एक नवीन कार्यशाळा सुरू होतीये. त्यामध्ये आपण शिवतांडव स्तोत्र आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्र शिकणार आहोत. तर मर्यादित जागा आहेत, तर लवकरात लवकर नोंदणी करा. आणि युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी जर लिंक हवी असल्यास फेसबुक पेजवर नाथरेकर स्मृती प्रतिष्ठानचं पेज आहे. त्याच्या प्रोफाईलवर जाऊन आपल्याला फॉर्मची लिंक मिळू शकेल. धन्यवाद. मी नाथरेकर मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी कार्यशाळेस सुरुवात करावी. मॅडम, आपण म्यूट आहात, आपण अनम्यूट करू शकता. नमो नमः. आवाज येतोय? हो, येतोय मॅडम. श्री शिवध्यानम. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनौ समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम् कदा वाराणस्या ममरतटिनीरोधसि वसन् वसानः कौपीनौ शिरसि निदधानोऽञ्जलिपुटम् अये गौरीनाथ त्रिपुरहरशम्भो त्रिनयन प्रसीदेत्याक्रोशन् निमिषमिव नेष्यामि दिवसान्. आज आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी म्हणण्यापूर्वी काही आपण जे बदल आहेत किंवा श्लोकांच्या मध्ये ते तुमच्याकडून काही 26वा श्लोक पहा. 26व्या श्लोकामध्ये त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवः असा असेल तर तिथे स लिहून घ्या, वहस, स हलंत. आणि खाली जो जर स जोडलेला असेल त्वला तर ते स काढून टाका. म्हणजे ते स आपण वर उच्चारतोय, हुतवहस या पद्धतीने. आणि मग खाली काय राहील, त्वमापस्त्वं या पद्धतीने. तसंच त्याच्या खालच्या श्लोकामध्ये म्हणजे 27वा श्लोक बघा. एक जण अनम्यूट होऊन मला त्रयीवर अनुस्वार आहे का हे सांगा. त्रयी सुरुवातीच्या शब्दावर आहे आहे आहे. हा, तर आणि सुरानंतर जो न आहे तो काढून टाका. सुरापर्यंतच आपण म्हणणार आणि तो न खाली अ काढून टाकून न करा. तिथे संधी करून दिलाय, आपण संधी तशीच ठेवून करणार आहोत. त्रिनपी सुरा आणि नकाराध्यैर अ काढून टाका, न लिहा तिथे. तसंच 28वा श्लोक बघा. भव शर्वो रुद्र पशुपती रथो ग्रसह महाव. महा हावर अनुस्वार आहे, त्यापुढे स हलंत लिहा. खाली जो स आहे तो काढून टाका आणि तिथे तथा, आपण तथापासून म्हणणार आहोत. म्हणजे म्हणायलाही तुम्हाला सोपं जाईल. तर ह्या पद्धतीचे आजच्या श्लोकात बदल आहेत. पुन्हा एकदा पहा. 25वा श्लोक पहिल्या ओळीतलं स, पहिल्या ओळीत स घ्यायचंय हलंत, आणि दुसऱ्या ओळीतलं सुरुवातीचं स काढून टाकायचं. त्यानंतर 26वा श्लोक. आता 27वा श्लोक. त्यात पहिल्या ओळीमध्ये सुर आहे, न काढून टाकायचं आणि ते न खाली अ ला काढून टाकून त्या जागी न लिहायचंय. बाकी म्हणजे तसा हे नाहीये,
तुम्हाला म्हणण्यात सोपं जावं म्हणून. तसं म्हटलं तरी हे नाहीये. आता सहमहाव हा वर अनुस्वार आहे, तिथे पुढे त्याच्या पुढे स हलंत लिहा. जो खाली आहे तो स काढून आपण वर हलंत घेतला, राहिला त. तर ह्या पद्धतीचे आपण आता म्हणायला सुरुवात करूया. मनः प्रत्यक्षित्ते सविधमवधा सविधमवधायात्त सविधमवधायात्त मरुतः. त ला त जोडलेला आहे, तिथे त डबल तचा उच्चारला पाहिजे. सविधमवधायात्त मरुतः. प्रहृष्यद्रोमाणः हृदयाचा आहे आणि पुढे षटकोनाचा श आहे, त्याचा उच्चार प्रहृष्यद्रोमाणः. द्रोमाण मध्ये द्रो जोडाक्षर आलंय म्हणून श वर आघात. प्रहृष्यद्रोमाणः. प्रमदसलिलोत् प्रमदसलिलोत् प्रमदसलिलोत्संगित प्रमदसलिलोत्संगितदृशः. प्रमदसलिलोत्संगितदृशः. यदालोक्याह्लादौ यदालोक्याह्लादौ हृदैव निमज्यामृतमये. हृदैव निमज्यामृतमये. आता पुढे जोडाक्षर खूप आहेत, आपण टप्पे करूयात त्याचे. दधत्य दधत्य दधत्यन् दधत्यन्तस् दधत्यन्तस् तत्त्वं तत्त्वं दधत्य दधत्यन्तस्तत्त्वं 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 किमपि यमिनस् तत् किल भवान्. किमपि यमिनस् किमपि यमिनस्तत् किल किमपि यमिनस्तत् किल भवान्. दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान्. थोडा अवघड श्लोक आहे, थोडं सावकाशीने एक एक अक्षराचा हे लक्षात घ्या. मनः प्रत्यक्षित्ते सविधमवधायात्त मरुतः.
प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादं हृदैव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं आवाज येत नाहीये मॅडम. दधत्यन्तस्तत्त्वं आवाज येत नाहीये. दधत्य आवाज येतोय आता. हो येतोय मॅडम तुमचा आवाज व्यवस्थित. दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादं हृदैव निमज्यामृतमये मॅडम स्वतःला अनम्यूट कराल का? धन्यवाद. दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादं हृदैव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादं हृदैव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः
प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादौ हृदैव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्तमरुतः प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादौ हृदैव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् त्वमर्कस्त्वं सोमस् त्वमर्कस्त्वं सोमस् त्वमसि पवनस् त्वमसि पवनस्त्वं त्वमसि पवनस्त्वं हुतवहस् त्वमापस्त्वं व्योमत् त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च त्वमुधरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवन् ववरील अनुस्वाराचा उच्चार न सारखा पुढे त आल्यामुळे परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम् न विद्मस् द ला म जोडलेलं आहे म्हणून द्म द्म द ला म न विद्मस्तत् स च्या बरोबर असलेला त आणि पुढील जोडाक्षरातला एक त असा मिळून आपण उच्चार काय केला नविद्मस्तत्त्वं त बरोबर उच्चार करावा लागेल नविद्मस्तत्त्वं तत्त्वं वयमिह तु यत्वन् यत्वन्न भवसि न विद्मस्तत्त्वं वयमिह तु यत्वन्न भवसि त्वमर्कस्त्वं सोमस्
त्वमसि पवनस्त्वं हुतवहस् त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च। परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम्। न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वन्न भवसि। त्वमर्कस्त्वं सोमस् त्वमसि पवनस्त्वं हुतवहस् त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च। परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम्। न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वन्न भवसि। त्वमर्कस्त्वं सोमस् त्वमसि पवनस्त्वं हुतवहस् त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च। परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम्। न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वन्न भवसि। जोडाक्षरांची रेलचेल आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक एक अक्षर आपल्याला व्यवस्थित पाहून म्हणावं लागणार आहे. त्वमर्कस्त्वं सोमस् त्वमसि पवनस्त्वं हुतवहस् त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च। परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम्। न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वन्न भवसि। त्वमर्कस्त्वं सोमस् त्वमसि पवनस्त्वं हुतवहस् त्वमापस्त्वं व्योम त्वमुधरणिरात्मा त्वमिति च। परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम्। न विद्मस्तत्तत्त्वं
वयमिह तु यत्त्वन्न भवसि त्रयीन्तिस्रो वृत्तिस् ईवर अनुस्वार पुढे त म्हणून त्याचा उच्चार न सारखा आणि तिसरो स ला फक्त र जोडलेला आहे तिसरो वृत्ती नंतर स चा उच्चार वृत्तीस आणि मग त्रि पुढे न्यायचं त्रयीन तिसरो वृत्तीस त्रिभुवनमथो त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस् नकाराद्यैर्वर्णैस् स गेला मागच्या चरणामध्ये म्हणून त्रि राहिला म्हणून त्रिसह पुढे घ्यायचं त्रिभीर त्रिभीरभिध त्रिभीरभिदधत्तीर्ण त्रिभीरभिरधत्तीर्ण विकृति त्रिभीरभिरधत्तीर्ण विकृति तुरीयन्ते धाम ध्वनिभिरवरुन्धा ध्वनिभिरवरुन्धान ध्वनिभिरवरुन्धान मणुभिः ध्वनिभिरवरुन्धान मणुभिः समस्तं व्यस्तं त्वान् समस्तं व्यस्तं त्वां स्तवरच्या न चा हे अनुस्वाराचा उच्चार व दुसऱ्या स्तवरच्या अनुस्वाराचा उच्चार न आणि त्वा वरच्या अनुस्वाराचा उच्चार व समस्तं व्यस्तं त्वां शरणदगृणा शरणदगृणात्यो शरणदगृणात्यो मिति पदम् त्रयीन्तिस्रो वृत्तिस् त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस् त्रिभिरभिदधत्तीर्ण विकृति तुरीयन्ते धाम ध्वनिभिरविरुन्धान मणुभिः समस्तं व्यस्तं त्वां शरणदगृणात्यो मिति पदम्
त्रयीन्तिस्रो वृत्तिस् त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस् त्रिभिरभिदधत्तीर्ण विकृति तुरीयन्ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तौ व्यस्तन्त्वां शरणदगृणात्योमिति पदम् त्रयीन्तिस्रो वृत्तिस् त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्ण विकृति तुरीयन्ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तौ व्यस्तन्त्वां शरणदगृणात्योमिति पदम् त्रयीन्तिस्रो वृत्तिस् त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्ण विकृति तुरीयन्ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तौ व्यस्तन्त्वां शरणदगृणात्योमिति पदम् त्रयीन्तिस्रो वृत्तिस् त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्ण विकृति तुरीयन्ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तौ व्यस्तन्त्वां शरणदगृणात्योमिति पदम् भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस हा वर अनुस्वार पुढे आपण स घेतलाय पुढे स आल्यामुळे हा वरच्या अनुस्वाराचा उच्चार व सारखा सह महांस भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस तथा भीमेशाना वितीयदधाना
द्वितीयदभिधानाष्टकमिदम् द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकम् हा अमुष्मी न नाही म्हणायचं, कारण तो अर्धा न आहे, म्हणून त्याचा उच्चार करताना अमुष्मिन वरच्या दाताच्या मागे जीभ जाते पहा बरोबर. क्षणभर तिथे थांबवली तर हलंत उच्चार होतो. अमुष्मिन प्रत्येकम प्रविचरति देवश्रुतिरपि प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहित नमस्यो प्रविहित नमस्योऽस्मि भवते प्रविहित नमस्योऽस्मि भवते भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकम् प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहित नमस्योऽस्मि भवते भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकम् प्रतिदेवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहित नमस्योऽस्मि भवते भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकम् प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहित नमस्योऽस्मि भवते
भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस् तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस् तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः तदिदमिति शर्वाय च नमः नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमः क्षोधिष्ठाय नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः
नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः। नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो। नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः। नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो। नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः। नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो। नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः। नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो। नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः। नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो। नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः। नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो। नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः। नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो। नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः। वरद झाले श्लोक. हो, धन्यवाद मॅडम. कुणाला शंका असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये लिहावा, जेणेकरून आपल्याला बोलण्याची संधी मिळेल. चॅट बॉक्स मध्ये डी लिहायचा आहे. वीणा कामतकर. हा नमस्कार. हा नमस्कार. हा मला ना शेवटच्या श्लोकातलं त्रिनयन ते नाही समजलं. नमो बर वर्षिष्ठाय. बर, एक मिनिट. हा हा काय झालं, इथे सांगत असताना इथे फटाके खूप वाजत होते, हो त्याच्यामुळे तुम्हाला आवाज यायला थोडा हो इथे हो काहीतरी हे घडलाय. एवढे हो फटाके वाजत होते की मी अगदी जवळ तोंड करून ते सांगितलं तुम्हाला. हो हो हो. तर हा ते सांगते. तिसरी ओळ ना. हा नाही, हे बघा ना, नमो. मला हा फक्त नमो वर्षिष्ठाय त्रिनयन परत य आहे का? नाही त्रि नाही, त्रिनयन पुढे य आहे ना, हा, यविष्ठायच. अच्छा अच्छा, त्रिनयन हा त्रिनयनय. यविष्ठा. हा नाही, त्रिनयन यविष्ठाय च नमः. यविष्ठ शब्द आहे तिथे आणि अच्छा, त्याची विभक्ती आली आहे. नाही दविष्ठ नाही. नाही यविष्ठायच. बर 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 बर. हा हा हा. हम्म. बर, एकदा म्हणून दाखवा परत हो प्लीज. हो हो चालेल. पूर्ण श्लोक म्हणून दाखवू का, त्या दोनच ओळी म्हणून? चालेल, दोनच ओळी चालतील. चालेल. नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो. नमः सर्वस्मै ते
तदिदमिति शर्वाय च नमः. छान, धन्यवाद. वनमाला ठाकूर. नमस्ते मॅडम. नमस्कार. शेवटच्या श्लोकामधला दुसरी ओळ तुम्ही नमः क्षोदिष्टाय स म्हणताय वरती. नाही, नमः क्षोधिष्ठाय. आता कसं आहे, तो एकत्र म्हणताना नकळत आपोआप येते ती बघा. अच्छा. नमः क्षोधिष्ठाय स्मरहर हा, मग स्मरहर महेष्ठा. म्हणजे हा यावर थोडा सहचा आघात घ्यायचाच आहे ना, पण हा आहे हा ना, थोडा 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 येतो ना. अगदी अगदी अच्छा, थोडा हा. येतो तो, हा, हा. आपोआपच येतो पहा येतो. म्हणताना. हो हा. हो. आता पुढे जोडाक्षर आहे ना ते, हो, म्हणून. जोडाक्षर म्हणून. हा. जसं वर तिसऱ्या ओळीतलं पण वर्षिष्ठायत तिथे पण तचा होतो. हा हा थोडासा तचा उच्चार थोडा. आपोआपच नकळत होतो. हो, हो. नमो वर्षिष्ठाय यात हो, त्रिनयन या पद्धतीने. यविष्ठाय. बरोबर. हा. धन्यवाद मॅडम. सर्व श्लोक घ्या हम्म. मॅडम पुन्हा एक, म्हणजे हो हो, हा, कोणाची शंका रिव्हिजन आहे का होईल. बघूयात. हो 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 ना, हो. ओके. शंका नाहीये ना कोणाची आता. नसेल तर बघा, घ्या मॅडम. धन्यवाद मॅडम. हो हो. आहे मॅडम शंका, 2 शंका आहेत. अच्छा, बरं बरं. भूषण आचार्य. भूषण आचार्य. आवाज येतोय मॅडम? हो, येतो येतो. मॅडम 27व्या श्लोकाची ना दुसरी ओळ. बर बर, एक मिनिट हा. हा. 27वा श्लोक दुसरी. अच्छा, आता बघा आपण हा जो तथा मधला स आहे ना, तो स वरच्या ओळीमध्ये टाकलेला आहे. सह महांस. आणि मग काय राहिलं, तथा तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदं द्वितीय. हा मॅडम त्याच्यावरची नकाराची. हा मॅडम एक मिनिट. 27वा श्लोक म्हणतायत ते. हा, हा हा, अच्छा, वरचं. सॉरी. ओके ओके. हा, त्यातला जो अ आहे ना, तो अ काढून टाकला आपण आणि तिथे न घेतला. याचं कारण काय, की वरचा जो सुरा बरोबरचा न आहे तो आपण कट केला आणि तो अर्धा न आणि पुढचा अ याचं एकत्रीकरण करून पूर्ण न घेतला आपण तिथे. म्हणून काय होईल, नकाराद्यैर द्यैर. व वर रफार आला म्हणून द्यैवर रचा उच्चार करायचा. द्यैर वर्णैस वर्णैस. आता स गेला मागच्या चरणात, तर त्रि राहिला म्हणून त्रिभीर त्रिभीर भिदधत्तीर्ण विकृती. त्रिभीर भिदधत्तीर्ण विकृती. एक सलग ओळ आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो लक्षात यायला. खूप एक एक अक्षर पाहून पाहून घ्यावं लागतं. हो, थँक्यू मॅडम. ओके. जागृती सावे. हा, प्रणाम मॅडम. प्रणाम. त्याच ओळीमध्ये हा हा नकाराद्यैर्वर्णैः त्रिभिर भिद द पूर्ण आहे. द पूर्ण आहे, पूर्ण आहे. हा भिदधत्तीर्ण. हा हा, नाही, हा, आपला उच्चार बरोबर होत होता, पण इथे हलंत असल्यामुळे मी गोंधळत होते. नाही नाही, पूर्ण आहे. हलंत काढून टाका, तो द हो पूर्ण आहे. हो हो. अच्छा, धन्यवाद. हा, ओके. धन्यवाद. मॅडम, आपल्याला वेळ परवानगी देत असेल तर आपण पूर्ण श्लोक एकदा घेऊ शकतो का, तुमची सहमती असेल? हा, ठीक आहे. मनः प्रत्यक्चित्ते सविधमवधायात्त मरुतः प्रहृष्यद्रोमाणः प्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदालोक्याह्लादं हृदैव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहस्
त्वमापस्त्वं व्योमत् त्वमुधरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवन् त्वयि परिणता बिभ्रतु गिरम् न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्त्वन्न भवसि त्रयीन्तिस्रो वृत्तिस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरा नकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत्तीर्णविकृति तुरीयन्ते धामध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्तौ व्यस्तन्त्वां शरणदगृणात्योमिति पदम् भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सह महांस् तथा भीमेशाना द्वितीयदभिधानाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देवश्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहितनमस्योऽस्मि भवते नमो नेदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयनयविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः। धन्यवाद मॅडम. चालेल, आजची कार्यशाळा आपण येथेच थांबवूया. मनस्वीजींनी तुम्हाला सूचना दिली त्याप्रमाणे नवीन कार्यशाळा ज्यामध्ये महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र यांचं पठन होणार आहे, त्याची संध्या दिली जाणार आहे. 11 तारखेपासून ती कार्यशाळा आहे. मर्यादित जागा आहेत. आपण नोंदणी केली नसेल तर नोंदणी करावी. खूप नोंदणी आलेल्या आहेत आणि नोंदणी कोणत्याही वेळी बंद होऊ शकतात कारण मर्यादित जागा आहेत. आपण इथेच थांबूया. आजची कार्यशाळा, आजचं सत्र इथेच थांबवूया. उद्या भेटू. सर्वांना नमस्कार. वरच सर एक प्रॉब्लेम आहे, एक डाऊट आहे, विचारू मॅडमला. मॅडम आपण आहेत का मॅडम? चालेल, आपण व्हॉट्सअप वरती पाठवा मॅडम. ओके. चालेल, धन्यवाद.